हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरिस्टरबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पण थायरिस्टर म्हणजे काय, थायरिस्टरचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं, थायरिस्टर कसं वर्क करतं, यानंतर थायरिस्टरचे ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत, थायरिस्टरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि याने नक्कीच तुमचा स्कोरसुद्धा बूस्ट होणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अ थायरिस्टर. ओके, सो थायरिस्टर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं किंवा त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण आता बघणार आहे. Okay, so thyristors are the fascinating devices that play a crucial role in controlling electrical power. Okay, so thyristors हे असे डिव्हाइसेस आहेत जे की इलेक्ट्रिकल पॉवर कंट्रोल करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर अ थायरिस्टर इज अ टाईप ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ स्विच और ॲज अ रेक्टिफायर इन अ वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स. ओके, तर थायरिस्टर एक अशा टाईपचं सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे जे की आपण स्विच म्हणून किंवा रेक्टिफायर म्हणून पण यूज करू शकतो. वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये आपण थायरिस्टर यूज करू शकतो. यानंतर देअर ॲबिलिटी टू हँडल हाय पॉवर लेवल्स, टू स्विच रॅपिडली अँड टू मिनिमाइज पॉवर लॉस मेक्स देम अन एसेन्शियल कंपोनेंट इन मेनी इलेक्ट्रिकल सिस्टम्स. ओके, तर थायरिस्टर आपण मेनी इलेक्ट्रिकल सिस्टम किंवा ऑलमोस्ट सगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये का यूज करतो, तर याचं कारण असं आहे की ते हाय पॉवर लेवल्स हँडल करू शकतात. त्यानंतर ते स्विच रॅपिडली होऊ शकतात किंवा फास्टली ते ऑपरेट होऊ शकतात. यानंतर मिनिमम पॉवर लॉसेस असतात त्यांच्यात, आणि म्हणूनच आपण त्यांना भरपूर किंवा ऑलमोस्ट सगळ्या इलेक्ट्रिकल सिस्टम्समध्ये यूज करतो. यानंतर इट्स एसेन्शियली अ 4 लेअर डिव्हाइस. फर्स्ट इज PNPN and second is NPNP that can be triggered to conduct the electrical current. ओके, सो थायरिस्टर हे एक 4 लेअर डिव्हाइस आहे. मग ते 2 डिव्हाइसेस कोणते आहेत, तर पहिला आहे PNPN आणि दुसरा आहे NPNP. तर हे 2 डिव्हाइसेस एक ट्रिगर करून आपण इलेक्ट्रिकल करंट कंडक्ट करू शकतो. ओके, तर आत्ता आपण बघितलं थायरिस्टर म्हणजे काय असतं. सो आत्ता आपण बघणार आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ अ थायरिस्टर. ओके, थायरिस्टरचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं ते आपण आता बघणार आहे. ओके, सो बघा, थायरिस्टरमध्ये 4 लेयर्स असतात आणि 3 टर्मिनल्स असतात. मग ते 4 लेयर्स कोणते किंवा 3 टर्मिनल्स कोणते हे आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट इज थायरिस्टर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर्स, नेमली P टाईप मटेरियल, N टाईप मटेरियल, P टाईप मटेरियल अँड N टाईप मटेरियल. ओके, तर हे जे 4 लेयर्स आहेत थायरिस्टरचे, नेमली P टाईप मटेरियल, N टाईप मटेरियल, P टाईप मटेरियल आणि N टाईप मटेरियल, हे 4 लेयर्समुळे थायरिस्टर बनतो. तर या 4 लेयर्सच्या अरेंजमेंटमुळे थायरिस्टरचे 2 टाईप्स पडतात, जसं की याआधीसुद्धा आपण बघितलं आहे. पहिला टाईप म्हणजे PNPN टाईप थायरिस्टर्स आणि दुसरा म्हणजे NPNP टाईप थायरिस्टर्स. ओके, तर त्यातला जो फर्स्ट टाईप आहे PNPN टाईप थायरिस्टर्स आपण मोस्ट कॉमनली यूज करतो आणि NPNP थायरिस्टर्स आपण स्पेशलाइज ॲप्लिकेशनसाठी यूज करतो. ओके, यानंतर आहे थायरिस्टर कन्सिस्ट ऑफ 3 टर्मिनल्स, नेमली ॲनोड, कॅथोड अँड गेट. ओके, तर पहिला आहे ॲनोड विच इज डिनोटेड बाय A. इट इज द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द थायरिस्टर. ओके, तर ॲनोड ज्यालाच आपण एने डिनोट करतो, तर थायरिस्टरचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा ॲनोड असतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कॅथोड विच इज डिनोटेड बाय K. इट इज द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द थायरिस्टर. ओके, तर कॅथोड ज्याला की आपण केने डिनोट करतो आणि तो थायरिस्टरचा निगेटिव्ह टर्मिनल असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे गेट ज्याला आपण जीने डिनोट करतो. इट इज द कंट्रोल टर्मिनल ऑफ द थायरिस्टर. ओके, तर गेटला आपण जीने डिनोट करतो आणि ते थायरिस्टरचं कंट्रोल टर्मिनल असतं. ओके, यानंतर आपण बघणार आहे हाऊ डज अ थायरिस्टर वर्क. ओके, सो आता आपण बघणार आहे की थायरिस्टर कसं वर्क करतं किंवा थायरिस्टर हे कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतं, त्याचं वर्किंग कसं असतं ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे ब्लॉकिंग स्टेट.
When a thyristor is not triggered, it remains in a blocking state and no current flows through it. ओके, म्हणजे जेव्हा एखाद्या थायरिस्टरला आपण ट्रिगर केलेलं नसतं तेव्हा ते ब्लॉकिंग स्टेटमध्ये असतं, म्हणजेच त्याच्यातून कोणताही करंट फ्लो होऊ शकत नाही किंवा होत नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रिगरिंग स्टेट. When a gate signal is applied to the thyristor, then it triggers the device to conduct the current. ओके, सो जेव्हा आपण थायरिस्टरला गेट सिग्नल देतो त्यावेळेला ती डिवाइस ही करंट कंडक्ट करू लागते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे कंडक्शन स्टेट. वन्स ट्रिगर्ड द थायरिस्टर कंडक्ट्स करंट अलाउविंग इलेक्ट्रिकल पॉवर टू फ्लो थ्रू इट. ओके, सो आपण थायरिस्टरला ट्रिगर तर केलं आहे, मग ते ट्रिगर केल्यामुळे थायरिस्टर ही करंट कंडक्ट करू लागते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल पॉवर तिथं फ्लो होऊ लागते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे होल्डिंग करंट. आफ्टर ट्रिगरिंग द थायरिस्टर रिक्वायर्स अ मिनिमम होल्डिंग करंट टू कंटिन्यू कंडक्टिंग. ओके, सो ट्रिगरिंग झाल्यानंतर थायरिस्टरला एक मिनिमम होल्डिंग करंट लागतो कंडक्शन चालू ठेवण्यासाठी. यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ थायरिस्टर्स. ओके, तर थायरिस्टरचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट टाईप इज सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर विच इज ऑल्सो नोन ॲज SCR. SCR is a type of thyristor that can be used as a rectifier or as a switch. ओके, तर SCR हे एक असं टाईप ऑफ थायरिस्टर आहे जे की आपण रेक्टिफायर म्हणून किंवा स्विच म्हणून पण यूज करू शकतो. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे ट्रायोड फॉर अल्टरनेटिंग करंट विच इज ऑल्सो नोन ॲज ट्रायक. ट्रायक इज अ टाईप ऑफ थायरिस्टर दॅट कॅन कंडक्ट करंट इन बोथ द डायरेक्शन्स. ओके, तर ट्रायक एक असं टाईप ऑफ थायरिस्टर आहे जे की करंटला दोन्ही डायरेक्शनमध्ये कंडक्ट करू शकतं. ओके, तर ट्रायकलाच आपण ट्रायड फॉर अल्टरनेटिंग करंट असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे गेट टर्न ऑफ थायरिस्टर विच इज ऑल्सो नोन ॲज GTO. GTO इज अ टाईप ऑफ थायरिस्टर दॅट कॅन बी टर्न ऑफ बाय अप्लाइंग अ नेगेटिव्ह गेट सिग्नल. ओके, सर GTO एक असं टाईप ऑफ थायरिस्टर आहे जे की आपण गेटला नेगेटिव्ह गेट सिग्नल अप्लाय करून टर्न ऑफ करू शकतो. मग गेटलाच आपण गेट टर्न ऑफ थायरिस्टर असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हे झाले थायरिस्टरचे टाईप्स. ओके, यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ थायरिस्टर्स. ओके, सो थायरिस्टर्स आपण कुठे कुठे यूज करतो त्याचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे पॉवर सप्लाईज. थायरिस्टर्स आर यूज्ड इन पॉवर सप्लाईज टू रेग्युलेट द आउटपुट व्होल्टेज. ओके, सो थायरिस्टर्स आपण पॉवर सप्लाईजमध्ये यूज करू शकतो आउटपुट व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. ओके, यानंतर नेक्स्ट आहे मोटर कंट्रोल. थायरिस्टर्स आर यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर्स. ओके, तर थायरिस्टर्स हे आपण मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी पण यूज करू शकतो. यानंतर नेक्स्ट आहे लाइटनिंग कंट्रोल. थायरिस्टर्स आर यूज इन लाइटनिंग कंट्रोल सिस्टम्स टू रेग्युलेट द ब्राईटनेस. ओके, तर थायरिस्टर्सना आपण लाइटनिंग कंट्रोल सिस्टम्समध्ये यूज करू शकतो ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी किंवा लाइटिंग कंट्रोल करण्यासाठी. यानंतर नेक्स्ट आहे पॉवर ट्रान्समिशन. थायरिस्टर्स आर यूज इन हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट HVDC ट्रान्समिशन सिस्टम्स. ओके, तर थायरिस्टर्स हे आपण HVDC किंवा हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन सिस्टम्समध्ये सुद्धा यूज करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ थायरिस्टर्स. ओके, तर आता आपण बघणार आहे थायरिस्टरचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, तर बघा फर्स्ट आहे हाय पॉवर हँडलिंग. थायरिस्टर्स कॅन हँडल हाय पॉवर लेवल्स. ओके, तर थायरिस्टर्सचे हाय पॉवर लेवल्स हँडल करू शकतात. यानंतर नेक्स्ट आहे फास्ट स्विचिंग. थायरिस्टर्स कॅन स्विच ऑन अँड ऑफ रॅपिडली. ओके, तर थायरिस्टर्स हे ऑन आणि ऑफ हे रॅपिडली होऊ शकतात किंवा त्यांचं फास्टर ऑपरेशन असतं ऑन आणि ऑफचं. यानंतर नेक्स्ट आहे लो पॉवर लॉस. थायरिस्टर्स हॅव लो पॉवर लॉस कम्पेअर्ड टू अदर स्विचिंग डिव्हायसेस. ओके, तर थायरिस्टर्समध्ये कमी पॉवर लॉस असतो किंवा लो पॉवर लॉस असतो अदर स्विचिंग डिव्हायसेसच्या तुलनेत. ओके, तर हे झाले थायरिस्टरचे ॲडव्हान्टेजेस. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थायरिस्टरबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.